आजकाल प्रश्नामध्ये आपण बनवणार आहोत उपमा. चला ब्रेकफास्ट सीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. त्यासाठी आपण कांदा, मिरची, टोमॅटो आणि रवा भाजून घेऊया पटकन. तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाका आणि रवा भाजून घ्या. छानपैकी ब्राऊन झाला पाहिजे. तर चला उपमाला सुरुवात करूया. तर तेल टाकलेलं आहे. आता तापलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण जिरा, कढीपत्ता, मिरची आणि थोडेसे आपण शेंगदाणे टाकणार आहोत. तर चला हे छानपैकी एकदम परतवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण यामध्ये कांदा टाकूया. कांदा चांगला सोनेरी परतवून घ्यायचा आहे. कांदा शिजायला जरा जास्ती वेळ लागतो, तर कांदा कचकच लागेल, तर त्यासाठी जास्ती चांगल्या प्रकारे शिजवा. टमाटर थोडं चवीनुसार मीठ, हळद. हळद ही ऑप्शनल असते, तुम्ही हळद टाकली चालेल, नाही टाकली तरी चालेल. तर त्यात आम्ही थोडंसं हिंग टाकतो आहे. रवा टाकून घेऊया आणि रवा छानपैकी परतवूया. चांगलं एकजीव करायचा आहे, तरच तो सुट्टा होतो. ही मेन स्टेप आहे. त्यासाठी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. ते गरम पाणी असेल तरच उपमा सुट्टा होतो. तर तुम्हाला ही माझी ब्रेकफास्ट सिरीज आणि ही रेसिपी आवडली तर मला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर आपला हा उपमा आजचा तयार आहे. तर अशाच नवीन रेसिपीसाठी फॉलो करायला विसरायचं नाही आणि एक लाईक टाकूनच द्या.